आंबे खाणारे उंदीर. उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि मुले आंबे खाणार नाहीत असे कधी होऊच शकत नाही. गट्टू चिंकी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाण्याचा हट्ट करायचे. पप्पा, चला ना बाजारात, आंबे आणायचे आहेत. अरे हो हो, आंबे कुठे पळून जात आहेत? आताच तर हंगाम सुरू झाला आहे, अजून चांगले आंबे आले सुद्धा नाहीत. शिवाय आंब्याचे भाव तर खूपच वाढलेत. थोडे स्वस्त आणि चांगले आंबे आले बाजारात की जाऊ आपण. मम्मीचे बोलणे ऐकून उदास गट्टू चिंकीने रडायला सुरुवात केली. एके दिवशी गट्टू चिंकी हरीच्या घरी खेळत होती. तेव्हाच हरीची मम्मी एका ट्रे मध्ये काही वाट्या घेऊन आली. काकू, तुम्ही काय आणलं आहे? मी तुमच्यासाठी आमरस आणला आहे. आमरसाचे नाव ऐकून गट्टू चिंकीच्या तोंडाला पाणी सुटले. दोघांनी आमरसाच्या वाट्या घेतल्या आणि बघता बघता आमरस संपून टाकला. अरे हळूहळू, तुम्ही अजूनपर्यंत आंबे खाल्ले नाहीत वाटतं. हो ना काकू, मम्मी पप्पा तर आंबे आणायचं नावच काढत नाहीयेत. अरे, आम्ही तरी कुठे बाजारातून आणले आहेत. हरीच्या आजी आजोबांनी पाठवले आहेत गावावरून. गावचे आंबे आहेत हे. बाजारात तर आंबे किती महाग विकत आहेत. शिवाय ते पिकवण्यासाठी कोणकोणतं पावडर वापरतात कोणास ठाऊक. म्हणून दरवर्षी आम्ही गावावरूनच आंबे मागवतो. काकू, आमच्या मामाच्या गावी पण आमराई आहे. आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी जाऊन खूप आंबे खातो. पण काय माहित या वर्षी गावी जायला मिळणार पण की नाही. इकडे दरवाजाची बेल वाजली आणि मम्मीने दरवाजा उघडला. बाहेर एक माणूस खूप पेट्या घेऊन उभा होता. मॅडम, मी आंब्याची डिलिव्हरी घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पा दोघेही चकित झाले. अरे, पण आम्ही तर आंबे नाही मागवले. मॅडम, मी स्वर्ग फ्रूट मार्केटमधून आलो आहे. आम्ही तुमच्या माहेरून तुमच्या भावाकडून आंबे खरेदी केले होते. त्यांनी आम्हाला काही पेट्या आपल्या घरी देण्यास सांगितले होते. मी आपल्या माहेरचे आंबे घेऊन आलो आहे. हे ऐकून मम्मी पप्पांना आनंद झाला. अरे वा, गट्टू चिंकीच्या मामाने आंबे पाठवले आहेत. म्हणजे आता गट्टू चिंकीला कोणी आवरू शकत नाही. असं कसं चालेल? सगळे आंबे बघितले तर ते सगळे एकदमच संपून टाकतील आणि नंतर आजारी पडतील. असं करूया की ह्या आंब्यांच्या पेट्या स्टोर रूम मध्ये लपवून ठेवूया. मग काय, डिलिव्हरी बॉयच्या मदतीने त्यांनी सगळे आंबे स्टोर रूम मध्ये ठेवले. थोड्या वेळाने गट्टू चिंकी घरी आले. किती गोड होता ना आमरस? हो, खूप गोड होता. काहीही झालं तरी आज पप्पांना मार्केटमध्ये घेऊनच जायचं. गट्टू असे बोलता बोलता अचानक थांबला आणि जोर जोराने वास घेऊ लागला. काय झालं? असं का करतो आहेस? एक मिनिट, आंब्यांचा सुगंध. आपल्या घरात आंब्यांचा सुगंध येत आहे. काही पण मला तर नाही येते. माझं नाक मला कधीच फसवत नाही. आपल्या घरात नक्कीच आंबे लपवलेले आहेत. वास घेऊन बघ. चिंकीने दीर्घ श्वास घेतला आणि तिला सुद्धा आंब्याचा वास येऊ लागला. हो, मला पण आंब्यांचा सुगंध येत आहे. चल, वास घेत घेत शोधूया की मम्मी पप्पांनी आंबे कुठे लपवले आहेत. मग काय, दोघेही घरभर आंब्यांच्या वास शोधत फिरू लागले आणि वास काढत काढत स्टोर रूमच्या दरवाजापाशी गेले. ओहो, म्हणजे आंबे स्टोर रूम मध्ये आहेत. चिंकी, जा पटकन स्टोर रूमची चावी घेऊन ये. चिंकी पळत गेली आणि चावी घेऊन आली. नंतर त्यांनी स्टोर रूमचा दरवाजा उघडला. समोरचे दृश्य बघून त्यांना विश्वास बसत नव्हता. रूम मध्ये आंब्यांच्या बऱ्याच पेट्या ठेवल्या होत्या. मी आंब्यांच्या वासावरून सांगू शकते की हे आंबे मामाच्या आमराई मधले आहेत. आपण सगळेच खाऊन टाकू म्हणून आईने इथे लपवून ठेवलेले असतील. पण ह्या वाघांना आमरसाची चटक लागली आहे चिंकी. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. मग काय, गट्टू चिंकीने आंब्याची पेटी उघडली आणि बघता बघता संपवून पण टाकली. संध्याकाळी मम्मीने स्टोर रूमचा दरवाजा उघडला. मुलांना 2 आंबे कापून खायला देते. पण मम्मीच्या लक्षात आले की आंब्याच्या 2 पेट्या संपल्या आहेत. अरे, या 2 पेट्यांमधले आंबे गेले कुठे? मम्मी धावत हॉल मध्ये आली. गट्टू चिंकी, खरं खरं सांगा, तुम्ही चोरून आंबे खाल्ले ना? अरे, काय झालं? 2 पेटी आंबे गायब आहेत. काय आहे तू पण? आम्हाला काय माहित की आंबे स्टोर रूम मध्ये आहेत? आणि असले तरी उंदरांनी खाल्ले असतील. आम्ही थोडीच खाल्ले आहे. तेवढ्यात मम्मीचे लक्ष गट्टू चिंकीच्या कपड्यांकडे गेले. दोघांच्याही कपड्यांवर आंब्याचे डाग होते. हे बघून मम्मी हसत बोलली,
होय तर 2 उंदरांनी आंबे खाल्ले आहेत आणि ते दोघेही आता माझ्या समोर उभे आहेत आणि ते उंदर कपडेही घालतात. हे ऐकून गट्टू चिंकीने एकमेकांकडे पाहिले आणि त्यांचे लक्ष त्यांच्या कपड्याकडे गेले. कपड्यावरील आंब्याचे डाग बघून दोघांना चूक लक्षात आली. ते म्हणाले, शिट, आपण तर हे डाग धुवायचे विसरूनच गेलो. हरकत नाही माझ्या उंदरांनो, डाग चांगले आहेत. मम्मीचे बोलणे ऐकून पप्पा आणि गट्टू चिंकी हसू लागले.